पाठ 16 व्याकरण मराठी शुद्धलेखनाचे नियम। भाषा कोणतीही असो ती नियमाने साचेबद्ध असते। प्रत्येक भाषेला शुद्धलेखनाचे ठराविक असे नियम लागू पडतात आणि तेव्हाच त्या भाषेतील लेखनात अचूकपणा येतो। मराठी भाषेतही शुद्धलेखनाचे काही ठराविक नियम आहेत, ते पुढीलप्रमाणे। 1. मराठी भाषेत काही शब्द हे ठराविक पद्धतीनेच लिहिले जातात। उदा, आणि, परंतु, प्रति, अन। 2. मराठी शब्दांतील आकारात पूर्वीचे इकार व उकार दीर्घ असतात। उदा, बहीण, वडील, गरीब, नीट, कठीण, ऊस, सूत, दूध, कुरूप, मूल। 3. पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी सा असल्यास सामान्य रूपाच्या वेळी शा होते। उदा, पैसा, पैशाचा, मासा, माशाचा। 4. पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी जा असल्यास सामान्य रूपाच्या वेळी तो तसाच राहतो। उदा, सांजा, सांजाची, मांजा, मांजाची। 5. शब्दांचे उपांत अक्षर की असेल तर सामान्य रूपात तीच्या जागी येतो। उदा, फाईल, फायली। 6. शब्दांचे उपांत अक्षर उ असेल तर सामान्य रूपात उच्या जागी येतो। उदा, पाऊस, पावसात। 7. मराठी शब्दांतील शेवटचे अक्षर दीर्घ स्वरांत असेल तर उपांत इकार व उकार ह्रस्व असतो। उदा, सुरी, दुधी, वकिली, माहिती। 8. पूर्ह ग्रामवाचक शब्द कोणत्याही गावाच्या नावास ग्रामनाम लावताना दीर्घोपांत लिहावा। उदा, सोलापूर, पंढरपूर, नागपूर, राजापूर। 9. एकारात शब्दांचे सामान्य रूप याकारात करावे। उदा, नाचणे, नाचण्यासाठी, फडके, फडक्यांना। 10. इंग्रजी व्यंजनात शब्दही स्वरात लिहावे। उदा, किट्स, एम, एल, सी, बी, ए।